यानंतर आता वाद पाहुयात खालीद का शिवाजी या चित्रपटासंदर्भातला। या चित्रपटातून वादग्रस्त संवाद वगळणार असल्याचं चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलेलं आहे। चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। तर मोठ्या विरोधानंतर चित्रपट निर्मात्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। तर आपण पाहतोय या चित्रपटामध्ये शिवरायांविषयी चुकीचं चित्रण केलं असल्याचं आणि चुकीचा इतिहास दाखवल्याची प्रतिक्रिया आक्रमकपणे शिवप्रेमींनी मांडली होती। दावे त्याच्यामध्ये प्रकर्षाने दिसले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते, त्यांच्या 35 पैकी 11 अंगरक्षक मुसलमान होते आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली। तर एका लहान मुलाच्या त्याला माहिती देण्याच्या निमित्तानं असे अनेक खोटे दावे त्या टीजरमध्ये केलेले स्पष्ट दिसत आहेत। तर या अनुषंगानंच आम्ही या विषयाचं सत्यस्थिती काय आहे ती समोर सगळ्यांच्या यावी, शासनाच्या समोर यावी, या दृष्टीने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। तर यावरूनच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं या चित्रपटावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा दिलेला आहे। पाहूया। संपूर्ण हिंदू समाजाच्या या चित्रपटातून जे भावना दुभवली गेली आहे त्याचा आम्ही विरोध करत आहे। त्वरित या सगळे एक चुकीचे इतिहास त्या चित्रपटातून काढण्यात यावे, अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून एकही सिनेमाघरमध्ये या चित्रपटाला चालू देणार नाही आणि आम्ही ते स्वतःहून बंद पाडणार आणि जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली त्याचा जबाबदार बजरंग दल राहणार नाही।